मस्त सुरेख तांबूस सोनेरी रंगाचा 1.5 वर्ष टिकणारा मोरावळा. दीड काय 2 वर्ष म्हटली तरी हा खराब होणार नाही. फक्त बऱ्याच जणांचं काय होतं माहितीये का? हा मोरावळा करताना पाक जर कमी शिजला तर मोरावळ्याला लगेच बुरशी येते आणि जर जास्त शिजवला तर एकदम चिकट घट्ट होतो. तसं होऊ नये म्हणून इथं परफेक्ट फोडीचा मोरावळा कसा करायचा ते सांगणार आहे. जो एकदा केला की 2-2 वर्ष खराब होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं टायमिंग सांगितलेलं आहे की त्यामुळे तुमचा मोरावळ्याचा पाक घट्ट होणार नाही किंवा कच्चा राहणार नाही. बघायची रेसिपी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच परफेक्ट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय वर्ष काय 2 वर्ष टिकणारा मोरावळा. करायला एकदम सोपा, साहित्य सुद्धा एकदम कमी, टिकणार मात्र 1 ते 2 वर्ष. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी साहित्य फार जास्त लागत नाही, तरीही काय लागतं बघूया. त्यासाठी आपण 1 किलो आवळे घेतलेले आहेत. असे छान टपोरे आवळे घ्यायचे. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर लागेल. त्याचसोबत चमचाभर वेलची पावडर आणि 2 इंच आलं. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर मोरावळा करताना सगळ्यात पहिली टीप, आवळे चांगल्या क्वालिटीचे आणायचे. थंडी सुरू झाली की असे छान मोठे मोठे टपोरे कडक आवळे मिळतात, त्याला कृष्ण आवळा म्हणतात. हे आवळेच आपल्याला लागतात मोरावळा करण्यासाठी. छोटे आवळे शक्यतो नाही घ्यायचे आणि शक्यतो आवळे डाग विरहित असावेत. म्हणजे हे असे बारीक बारीक डाग असतील तर चालतात, पण खूप असं दबणारा खराब झालेला आवळा घ्यायचा नाही. एखादा असेल तर तो काढून टाकायचा, वापरायचा नाही. 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर लागते. आवळ्यामध्ये तुरटपणा जास्त असतो, त्यामुळे साखर तेवढी घालावी लागते. पण तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तरी पण चालणार आहे. ठीक आहे. तर आपण आवळे घेतलेले आहेत. हे आवळे मी स्वच्छ धुतले, चांगले निथळून घेतले आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घेतले. ही दुसरी टीप आहे. यामुळं आवळे मोरावळा लवकर खराब होत नाही, कारण याला बाहेरच्या पाण्याचा स्पर्श नको. त्यामुळे आवळे चांगले पुसून घ्यायचे. आता आपण याला उकडायला ठेवू. आता आवळे उकडायचेत. डायरेक्ट पाण्यातही टाकू शकता, पण त्याने खूप पाणी ओढलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण काय करूया, कढईमध्ये पाणी घेतलंय, त्यावर चाळणी ठेवायची आहे किंवा तुमचा स्टीमर असतो मोदकाचा वगैरे, ते घेतलं तरी चालेल. यामध्ये हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आवळे घालायचे. सगळे आवळे चाळणीमध्ये बसवले. याच्यावर झाकण ठेवायचं. याला एकूण 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे. आता सुरुवातीची 5 मिनिटं गॅस मोठा ठेवा पाण्याला उकळी येईपर्यंत. उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करा, एकदम कमी नको. आणि तिथून पुढे एक 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या. तरी सुद्धा आवळे कमी जास्त असतील तर वेळ कमी जास्त लागतो. पण आवळे उकडले हे ओळखायचं कसं, तर ते आपोआप असे उमलल्यासारखे होतात, फोडी अशा मोकळ्या होतात. तेव्हा समजायचं आवळे उकडलेले आहेत. आता गॅस आपण मध्यम ठेवतोय आणि याला उकळायला ठेवू. साधारण एक 15 मिनिट झालेली आहेत. मी तर म्हणते त्याच्या आधीच आवळे उकडलेले आहेत. हे बघा, पहिले 5 मिनिटं गॅस मोठा होता, त्यानंतर मी मध्यम केला आणि आवळे उकडून घेतले. तुम्ही इथं बघाल तर हे बघा, आवळे असे ना उकलायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे असे उमलायला लागलेले आहेत. या प्रकारे असं 2-4 आवळे असे उमलल्यासारखे होतात. गॅस आपण बंद करूया. आता हे आवळे आपण बाहेर काढायचे, चांगलं निथळून घ्यायचं आणि आता यांना आपण एका ताटात काढूया आणि फॅन खाली पसरून पूर्ण गार करून घेऊ. आता आवळे पूर्ण गार झालेले आहेत आणि माझ्या सगळ्यात आवडीचं काम, लहानपणीपासून या आवळ्याच्या फोडी मोकळ्या करायच्या. तर काही नाही, आवळ्याला बघा आपोआप सुटलेल्या असतात या फोडी. फक्त याच्यातलं बी आपल्याला काढून टाकायचे आणि याला असं फोडी मोकळ्या करून वेगळं करायचं. अशा प्रकारे मला हे खूप आवडायचं लहानपणी करायला, कारण दरवर्षी आई असल्या आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करायची ना, त्यामुळं. बी आपल्याला काढून टाकायचं आणि आवळ्याच्या फोडी मोकळ्या करायच्या. एखादी आवळ्याची फोड खूपच घट्ट बसली आहे तर सुरीने फक्त मध्ये याला चीर मारून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या फोडी अशाच मोकळ्या करूया. आणि माझं आवडतं काम झालंय, आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत. मोरावळा करायला सुरुवात करायची. त्यासाठी आपल्याला लागेल मोठी कढई. यामध्ये पहिल्यांदा आपण घालूया साखर. भरपूर साखर लागते बरं का. तुम्हाला कमी करायची तर कमी करू शकता. साधारण 1 किलो आवळ्याला 1/4 किलो साखर घातली तरी चालते. यामध्ये घालूया आवळ्याच्या फोडी. आता हे जे ताट आहे ना,
ते लगेच स्वच्छ धुवून टाका बरं का. जर आवळ्याचे कण याला चिकटलेले असतील, आंबटपणा त्याला राहिला तर काळं पडतं म्हणून. आता गॅस सुरुवातीला मी थोडासा मोठा ठेवते, एकदम कमी नाही करणार. याला दोन्हीलाही चांगलं मिक्स करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर 1-2 चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता, पण घालण्याची गरज नाही. आवळ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना, त्यामध्ये साखर विरघळते आणि चांगला पाक तयार होतो. आता याला आपण तोपर्यंत ढवळत राहू जोपर्यंत साखर विरघळत नाही. आता इथून पुढे लक्षात ठेवा बरं का, परफेक्ट टाइम फॉलो करा. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. मी जे जे सांगते ना ते व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमचा मोरावळा घट्ट होणार नाही. बरेच जण त्याला इतकं शिजवतात की तो इतका घट्ट होतो की एकमेकांना असं चिकटून बसतो. तसं होऊ नये म्हणून इथून पुढे सगळं व्यवस्थित फॉलो करा, टाइम, टिप्स आणि सांगितलेलं प्रमाण. ठीक आहे. तर हे बघा, साधारण एक 10 मिनिटं आपण याला सतत ढवळत होतो. सुरुवातीचे 2-3 मिनिटं गॅस मोठा ठेवला, कढईने ताव धरला की गॅस मी मध्यम केला आणि याला सतत हलवून घेतलं आणि आवळ्याच्या मॉइश्चरमुळे साखरेला पाणी सुटलंय. आता बघाल ना तुम्ही, आपण पाणी घातलं नाही पण तरी छान पाणी सुटलं. 10 मिनिट लागले, 10 ते 11 मिनिट लागतात. सुरुवातीचे 2 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर. आता गॅस मी ठेवते कमी आणि यामध्ये घालूयात आलं. जे आपण 2 इंच आलं घेतलंय ते किसून घालायचं. आलं घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल. आल्याचं साल काढून घालायचं बरं का, नाहीतर मग कचकच लागते. आलं किसून घातलं. आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला सारखं अधेमध्ये हलवत हलवत चांगलं बघा इथून पुढे 25 ते 30 मिनिटं शिजवावं लागणार आहे. आत्ता आपण आवळा बघतोय तर आवळ्याचा रंग असा आहे, हलक्या सुरकुत आहेत त्याच्यावर, अगदी हलक्या बरं का. आणि इथून पुढे आपल्याला याला तोवर शिजवायचे जोवर हा पाक हलकासा घट्ट होत नाही आणि आवळ्याला अशी सोनेरी किनार येत नाही, म्हणजे आपण परफेक्ट शिजवलं असं समजायचं. बघूयात आता, मी तुम्हाला दाखवेनच, एक 10 मिनिटांनी एकदा दाखवेन आणि मग झाल्यावर एकदा दाखवेन. ठीक आहे. मंद आचेवर ठेवायचं, मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. तर अजून एक 10 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 22 मिनिट झालेली आहेत. गॅस कमीच होता, मध्ये मध्ये मी याला हलवून घेत होते. आता बघा, आवळे अजून थोडेसे सुरकुतलेले आहेत पण अजून हलका रंग बदललेला नाहीये आणि पाकाचा रंग बघा थोडासा तांबूस व्हायला लागलाय. मग अशी शुभ्र होता, आता थोडा तांबूस झालाय. अजून एक 10 ते 12 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं शिजवायला लागेल. इथंही तुम्हाला तीच काळजी घ्यायची, गॅस कमी ठेवायचा आणि दर 1-2 मिनिटांनी हलवून घ्यायचं. तर अजून एक 20 ते 22 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून, म्हणजे आपण आवळा आणि साखर कढईमध्ये टाकून गॅस चालू केल्यापासून एकूण 40 ते 45 मिनिट झालेली आहेत. आता आपण बघतोय तर हे बघा, आवळ्याचा जो पाठीकडचा भाग आहे तो हलका असा तांबूस तांबूस झालेला आहे, आवळे असे सुरकतलेत, रंग बदललेला आहे. आणि हा जो पाक आहे, या पाकाचा रंग सुद्धा सोनेरी असा तांबूस झालेला आहे. याचा अर्थ हे परफेक्ट शिजलेलं आहे. याहून जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग एकदम घट्ट आणि सगळं चिकट होतं. आता यामध्ये घालूया वेलची पावडर. याला मिक्स करायचंय, गॅस बंद करायचा आणि याला पूर्ण गार करून घ्यायचं. आता हे पूर्ण गार होऊ द्या आणि मगच बरणीमध्ये भरून ठेवा. वर्ष काय, 2 वर्ष हा खराब होणार नाही, छान टिकतो. आता याला पूर्ण गार करायचं. गार झाल्यानंतर हा जो पाक आहे, हा जो आता इतका पातळ दिसतोय ना, हा अजून छान दाटसर होईल, परफेक्ट कन्सिस्टन्सीवर तयार होईल. जसा मध कसा असतो अगदी तसा कन्सिस्टन्सीवर हा येतो. याला एक 2-3 तास असंच ठेवून देऊ, मग तुम्हाला दाखवते. साधारण एक 2 ते 3 तासांनी आपला मोरावळा बघा पूर्ण गार झालेला आहे. आता बघा किती छान एकसारखा रंग आलाय. मगाशी आवळे थोडेसे असे फिकट दिसत होते आणि पाक आपला थोडा डार्क होता. आता दोन्हीला रंग अगदी एकसारखा दिसतोय. आणि हे बघा, मगाशी जो पाक होता तो पातळ आहे, आता छान असा घट्ट झालेला आहे. मध कसा असतो तशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. यापेक्षा घट्ट असेल तर ना थोडासा चिकट चिकट होतो आणि मग खाता येत नाही, कडक होतो बऱ्याच जणांचा. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त शिजवता तेव्हा. तर आपला हा मस्त मोरावळा तयार झालाय. संपूर्ण गार करा, पाहिजे तर अजून एक 2 तास ठेवा आणि मगच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. आता हा साठवायचा कसा, काचेचीच बरणी घ्यायची, स्वच्छ धुवायची, तिला चांगलं पुसून उन्हामध्ये ठेवायचं. ऊन नसेल तर फॅन खाली तासभर ठेवा, तिच्यामध्ये अजिबात मॉइश्चर ठेवू नका. आणि त्या कोरड्या बरणीमध्ये तुम्हाला हा मोरावळा भरून ठेवायचा आहे. आत्ता पण तुम्ही खायला घेऊ शकता, पण जितका चांगला मुरतो तितका चवीला चांगला लागतो. फक्त काय करायचं, मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, रोज खाण्यासाठी छोट्या बरणीमध्ये भरायचा आणि पाहिजे तसं खायला घ्यायचा.
अशाच पद्धतीने तुम्ही अख्खा मोरावळा सुद्धा करू शकता. म्हणजे आपण जेव्हा आवळे उकडतो की नाही, तर बियांसहित ते अख्खे आवळे असेच शिजवून घ्यायचे आणि मग ते वापरायचे. म्हणजे त्यावेळी मग अख्खा आवळा एका वेळी घ्यायला लागतो. पण तुम्हाला इतका मोठा खाल्ला जात नसेल तर असा फोडीचा मोरावळा करता येतो. तर अशा प्रकारे आज आपण मोरावळा कसा करायचा ते बघितलं. साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी पण चालणार आहे. पण ही रेसिपी एकदा नक्की नक्की करून बघा आणि साठवतानाच्या टिप्स फॉलो करा. एक काय 1.5 वर्ष खराब होणार नाही. हा जितका जास्त आपण मुरवतो तितका त्याचे औषधी गुणधर्म वाढत जातात. हो की नाही? तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.